षटक क्रमांक पहिला पेकण्यासाठी धीरस्मृती मोराबे संघाच्या वतीनं एका साईडला सामोरे मात्र कपिल कोळी सृष्टी 11 कुंभडविजय या संघाच्या वतीनं बरेच बादचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात आमचे लाडके प्रेक्षक मायबाप वर्ग. आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय सूरज गरज स्मृती याच्या आठवणीला उजाला देण्यासाठी सातत्याने स्पर्धा पाहतो आपण. जय हनुमान क्रिकेट क्लब वाहाल. तर पंचांचा ग्रीन सिग्नल होईल. पहिल्या सत्रात होते सुरुवात. चला उशीर घेऊ नका. 20 मिनिटाची कालावधी दिली आपल्याला वारंवार आमच्या आयोजकांकडून आपण सांगतो. वेल इज अलर्ट, टाइम इज अलर्ट. आपण पाहिला तर वेलेला महत्व द्या. चला सामन्याला सुरुवात करा. पंच गेम इज ऑन. गोलंदाज मात्र अलंकार बात्रे. षटकातील पहिला चेंडू वेगेल. कपिल कोहलीचा फटका लाजवाब. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. सीमा रेषा पलीकडे रोखलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. इथे मात्र सृष्टी 11 कोंबडविजय संघाचं मात्र 6 धाब्याने खातं ओपन झालाय आणि कपिलचं देखील वैयक्तिक खातं 6 धाब्याने ओपन केलंय. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला जातोय. 6 धाब्याचा मात्र आपण फटका पाहिला कपिलच्या बॅट मधून काउकोडच्या रिझन मध्ये. अलंकार बात्रे षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू आपण पाहिला तर चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अजित शेवकरचा चेंडू होईल सीमारेषा पलीकडे, मात्र चौकारासाठी जाईल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या मात्र पोहोचली तब्बल 10 या आकड्यावरती. अशा प्रकारे जर क्षेत्ररक्षक केलं तर नक्कीच मात्र गोलंदाज काय करेल, कारण कुठेतरी आताचा चेंडू आपण पाहिला तर हलक्या पद्धतीने मात्र ते पुश केलाय. चांगला फटका पाहू शकाल सीमारेषा पलीकडे. कपिल कोहली टॅलेंटेड खेळाडू आहे, एक अनुभवी खेळाडू आहे आणि मात्र त्याची मात्र प्रत्यक्ष उदाहरण दाखवतोय. 3 चेंडूमध्ये मात्र धावसंख्या पोहोचली तब्बल 14 या आकड्यावरती. काय मात्र इथे कपिलच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला, षटकार पाहिला, पुन्हा एकदा चौकार. चांगली मात्र फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर नंतर 2 चेंडूवरती 2 चौकार. 14 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अशा प्रकारची मात्र सुरुवात चालू आहे. ते सृष्टी 11 कोंबडविजय संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती लागली 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या. आमचे श्रीमंतजी घरात लंच ब्रेक नक्की जेवणासाठी गेले आहेत आमचे पंच देखील. आज दत्त जयंती आहे, नक्कीच फार उत्साह मित्रांनो साजरा होतोय. 14 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. गोलंदाज अलंकार मात्रे. समोर मात्र कपिल कोहलीची मात्र बॅट आपण पाहिला तर सुरुवात मात्र चांगली झाली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील 4था चेंडू. आडव्या पट्ट्याने अॅग्रोसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र डॉट होतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. अशा प्रकारचे अलंकार मात्रेला आता गोलंदाजी करावे लागेल, कारण 3 चेंडूवरती त्याने मात्र 3 प्रहार झालेले आहेत. त्यामुळे त्या प्रकारची आता गोलंदाजी येणाऱ्या बरोबरीत 2 चेंडूवरती करावी लागेल. संघाची धावसंख्या 14. अलंकार मात्रे षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. प्रहार प्रहार आणि प्रहार पाहायला मिळतो कपिलच्या बॅट मधून. हा धमाकेदार षटकार. संघाची धावसंख्या मात्र येते. टायमिंग देखील परफेक्ट बनला आणि चेंडू मात्र मिड विकेट क्लिअर. सीमारेषा पलीकडे षटकार. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या पाहायला जातोय. जर रवींद्र चेलेकर विचार केला सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला जसं सामन्याला सुरुवात झाली धावसंख्या लो स्कोर मध्ये होती, त्यानंतर जसा दुपारचं सत्र चालू झाला त्यानंतर मात्र आपण वाघेवले संघाच्या 67 धावसंख्या पाहिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 54 धावसंख्या पाहिल्या. चला चेंडू जर मिळत नसेल तर नवीन चेंडू घ्या. चेंडू मिळत नसेल तर नवीन चेंडू घ्या. लगेच कुठेही थांबवायचा नाही खेळ. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. चला सुदेश आमचे पंच आणि अमरदादा पाटील कुठेही थांबवू नका खेळ. चेंडू मिळालेला आहे. थोडासा आउटफील्ड खराब आहे इथे. नक्कीच
विचार करून मात्र चेंडू पाहायला जायचा आहे, कारण सापांची देखील इथे बरेच बर्डे आहे, त्यामुळे कोणीही चेंडू पाहायला जाताना जरा विचार करा, थोडी जीवाची काळजी घ्या मित्रांनो. आउटफील्ड खराब आहे, वारंवार आम्ही विनंती करतो. संघाची धाबसंख्या पाहिली तब्बल 20 आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू, शेवटचा लास्ट डिलिव्हरी गोलंदाज अलंकार मात्रे. कपिल 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 लाजवाब कपिल कोहली इथे मात्र सुरुवात देतोय. आपण पाहिला तर सृष्टी 11 कोंबड म्हणजे संघाची धाबसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 26 आकड्यावरती. खराब प्रदर्शन अलंकार मात्रेचा मात्र पहिल्या षटकामध्ये पाहिला. 26 धाबसंख्या ठोकल्यात कपिल कोहलीने एक ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 षटकार आणि 2 चौकारच्या जोरावरती काय इथे मात्र दर्जेदार फटकेबाजी. 26 धाबसंख्या. (26 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कपिलच्या बॅट मधून आपण 3 षटकार आणि 2 चौकार. रोहन पाटील षटक क्रमांक 2 गोलंदाज येतोय. स्ट्राईक वरती विघ्नेश कोहली. विघ्नेशला देखील मी पाहिलाय, सातत्याने कोंबड विजय संघासाठी चांगला परफॉर्मन्स दिलाय. आज मात्र त्याला सलामीसाठी चान्स मिळाली. विघ्नेशला देखील तीच कामगिरी करावी लागेल आपल्या साथीदार कपिल कोहलीच्या समेत. 26 धाबसंख्या. रोहन पाटील षटक क्रमांक 2 गोलंदाज येतोय. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे फेकला रोहनने आणि पहिली सफलता प्राप्त झाली. रोहन पाटीलने मात्र पहिला विकेट ते मात्र प्राप्त केलाय. पहिला झटका मिळेल मात्र सृष्टी 11 कोंबड विजय संघाला. विघ्नेश कोहलीला शून्यावरती परतावा लागेल. लगेच आमचे श्रीमदजी घरात आलेत, इथे उपस्थित झालेत. आपलं स्वागत. बऱ्याच कालांतराने श्रीमद घरात आमचे टुरिस्ट साठी जात होते आणि आज आमची भेट झाली कालच्या दिवसापासून. नक्कीच कामधंदा पाहणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा सीझन आहे तोपर्यंत आपल्याला क्रिकेट आहे. त्यानंतर आपला कुटुंब आपल्या पाठीमागं आहे. तेच आपण ऋषी नाईकने देखील पाहिलं जेव्हा मात्र निवृत्ती घेतली. त्यानंतर सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाचा मला विचार करायचा आहे, ते देखील पाहणं आवश्यकता आहे. नक्कीच आपण क्रिकेट देखील खेळणं एन्जॉय करणं आहे. सातत्याने सर्व गोष्टींवरती आपण पाहून मात्र आपण क्रिकेटला देखील वेळ देणं फार महत्वाचं आहे. इथे रोहन पाटीलला मात्र पहिला विकेट प्राप्त झाला. नवीन फलंदाज तर श्लोक येतोय. षटकातील हा चेंडू आपण पाहू शकाल. तर आपण पाहिलं तर रोहन पाटील चांगली कामगिरी करतोय. संघाची धाबसंख्या मात्र थांबली तब्बल 26 आकड्यावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी रोहन पाटीलची. श्लोक येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर श्लोकला देखील पाहिला पावसाळी रबर मध्ये बॉल मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दिला कोंबडीच्या टीमला. परंतु आता एका साईडला रोहन पाटील चांगली रफ्तार मध्ये गोलंदाजी करतोय. इथे मात्र चांगला फटका लॉगअपच्या रिझन मध्ये सजवलाय. कार्पेटच्या सहाय्याने सीमारेषा पलीकडे चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी चौकार. संघाची धाबसंख्या 4 ने पुढे जाईल. धाबसंख्या पोहोचली तब्बल 30 आकड्यावरती. 13 रन्स 1 विकेट लॉस. आपण पाहिला तर सृष्टी 11 कोंबड विजय संघाची धाबसंख्या. चला याच्यानंतर होणारा सामना असणार आहे शेलगर विरुद्ध न्यू यंगस्टार वहाल. दोन्ही संघांचा हजेरी दर्शवायची आहे. चला महेश पोट शेलगर आणि न्यू यंगस्टार वहाल. नेक्स्ट मॅच पुढची मॅच असेल याचा टॉस साठी जसा पहिला सत्र संपेल. संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल 30 आकड्यावरती. रोहन पाटील गोलच्या मार्कवर श्लोक साठी. श्लोकने मात्र इथे लाजचा फटका सजवलाय. मिड विकेट क्लिअर. सीमा रेषा पलीकडे ठोकलाय. हा धमाकेदार षटकार. 36 धाबसंख्या 36 रन्स 1 विकेट लॉस. इथे मात्र जेव्हा विघ्नेश कोहली परतला त्यानंतर मात्र श्लोक आला आणि श्लोकने मात्र सुरुवात चांगली केली. मी म्हटलं होतं मी या खेळाडूला पाहिलं होतं, परंतु त्याचं प्रत्यक्ष उदाहरण करतोय श्लोक. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी. 36 धाबसंख्या. रोहन पाटील वरती हल्ल्यावरती हल्ले चढवले जातात. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल रोहन पाटील. ब्रह्मास्त्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू. सन्मानजनक फटका. आपण पाहिला तर सन्मान दिला या चेंडूवरती. हा चेंडू जाईल डॉट. संघाची धाबसंख्या थांबली तब्बल 36 आकड्यावरती. या पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. नक्कीच धावा बनल्या जातात, धावा बनवाव्या लागतात. अशा प्रकारचा आपण पाहिला तर दुपारच्या सत्रामध्ये हा खेळ पाहायला मिळत जातोय. 36 धाबसंख्या. दुसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा शेवटचा चेंडू रोहन पाटीलचा. समोर फलंदाज मात्र श्लोक.
शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकाल झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल केला ड्रॉप आपण पाहिला तर ऋतिक पाटीलने आणि ते मात्र 2 धावसंख्या कंप्लीट होतात. इथे 2 षटक देखील कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली तब्बल 38 आकड्यावरती. 38 रन्स 1 विकेट लॉस. आपण पाहिला तर 11 कोंबड विजय संघाची धावसंख्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 38 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये अलंकारच्या आल्या होत्या 26 धावसंख्या. दुसरा ओव्हर फेकला रोहन पाटीलने, त्याच्या षटकामागे 1 विकेट आणि 12 धावसंख्या आल्या. 38 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. धीरस्मृती मोराबे आणि त्याच्या आगेसमध्ये मात्र 11 कोंबड विजय अशी बाज आपण पाहतो. कुठेतरी खराब प्रदर्शन अगोदरच्या मॅच मध्ये पाहिला सुदेश सालुंकेचा, पण त्याच्या ओव्हर मध्ये 30 धावसंख्या आल्या. या मॅच मध्ये देखील पहिला ओव्हर फेकताना अलंकार मात्रेच्या ओव्हर मध्ये आल्या 26 धावसंख्या. त्यानंतर मात्र कुठेतरी रोहन पाटीलने चांगली कामगिरी केली, कारण 12 धावसंख्या खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 पहिल्या सत्रासाठी गोलंदाज अंकित शिवकर. अंकित येतोय गोलंदाजसाठी. सामोरे मात्र कपिल, ज्याने मात्र आता स्ट्राईक कन्वर्ट करतोय. अंकित शिवकर गोलंदाज षटक क्रमांक 3. कपिलने पहिल्या ओव्हरमध्ये धुमाकूळ माजवला होता, तोच कपिल कोहली. एका साईडला अंकित शिवकर पहिला चेंडू फेकतोय, मात्र कार्पेटच्या साईडने फटका सजवलाय. इथे पाहिला तर 2 क्षेत्ररक्षकांना भेटून जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. कृपया कोणी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, विनंती आहे. सामना चालू आहे, स्पर्धा चालू आहे मित्रांनो, सहकार्य करा. थोडं लांब राहा. फिल्डरला थोडीशी त्रास होतोय, दुखापत होतोय. विनंती असेल, कोणाचाही लहान मुलगा असेल आपल्याकडे ठेवा मित्रांनो. तर 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. कपिलच्या बॅट मधून मात्र चौकार. षटकारांची बोली आज पाहायला मिळायला जातोय. एक लेजंड खेळाडू, एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे कपिल, ज्याच्याकडे मात्र एक चांगला खेळ आहे आणि तो सादर करतो आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. गोलंदाज मात्र अंकित शिवकर गोलच्या मार्कवर. सुरेख चेंडू अशा प्रकारे चेंडू आता मोराबे संघाला फेकावे लागतील. डॉट 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 चेंडू आले तर नक्की धावसंख्येवरती अंकुश लागला जाईल. धावसंख्या पोहोचली 1:42 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 फेकताना धीरस्मृती मोराबे संघाचा अंकित शिवकर. सामोरे मात्र कपिल कोहली. कपिलने देखील चांगलं प्रदर्शन केलंय, अनेक वेळा आपण पाहिलाय. एक बाईक देखील त्याच्या डावावरती आहे आणि कपिल मात्र थांबणार नाही. चेंडूला हवाई सफर सीमा रेषा पलीकडे ठोकलाय. लॉंगॉनच्या बरोबर हा षटकार आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 48 धावसंख्या. कपिलच्या बॅट मधून आपण पाहिला या इनिंग मध्ये तब्बल 4 षटकार आणि 3 चौकार. 4 षटकार 3 चौकार. कपिलच्या बॅट मधून पाण्याची पूर्तता करा. चला, पाण्याची आवश्यकता आहे. जल है तो कल है. आणि लगेच चेंडू सुद्धा दुसरा दिलेला आहे, तो चेंडू घेऊन लगेच सामना चालू करायचा आहे. अठ्ठेचाळीस धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. काय मात्र ते धमाकेदार फलंदाजी कपिलची पाहायला मिळत जातोय. 9 चेंडूमध्ये 36 धावेचा योगदान कपिल कोहलीच्या बॅट मधून पाहायला मिळाला जातोय. पुढचा चेंडू सुरेख चेंडू अशा प्रकारचे चेंडू मात्र फेकावे लागतील. ब्लॉक पद्धतीचा चेंडू कपिलला मात्र बीट केला. यशरक्षकाने कलेक्शन केला. चेंडू जाते डॉट. धावसंख्या 48 आकड्यावरती. 10 चेंडू फेस केलेत आणि 36 धावसंख्या वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत जातात कपिलच्या बॅट मधून.
तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये जीवित मात्रेचा अर्धशतक पाहिला, आजच्या दिवसामध्ये रतेश वाघेवलीचा या खेळाडूचा आपण अर्धशतक पाहिला, तर तिसरं षटक पाहायला मिळेल का आपल्याला कपिलच्या बॅट मधून. सलग 2 चेंडू डॉट येतात, संघाची धावसंख्या थांबली तब्बल 48 आकड्यावरती. या तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे, अंतिमची लास्ट डिलिव्हरी. 48 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला जातात. 11 चेंडू फेस केले, 36 धावसंख्येवरती खेळतो वैयक्तिक कपिल कोहली. आणि या तिसऱ्या ओव्हर मधला हा अंतिमचा चेंडू. शेवटचा चेंडू ते प्रहार चढवला, कार्पेटच्या सहाय्याने पटका सजवलाय. लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये चेंडूची पकड होतोय, एकदा कंप्लीट होतोय आणि ते तिसरं षटक देखील कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या मात्र पाहिली तर सृष्टी 11 कोंबडमध्ये संघाची धावसंख्या एक बाद तब्बल 49 धावसंख्या. अद्याप शेवटचा ओव्हर आहे आणि मात्र वैयक्तिक धावसंख्या आपण कपिल कोहलीच्या पाहिल्या 12 चेंडूमध्ये 37 धावसंख्या. शेवटचे 6 चेंडूमध्ये मात्र तिसरा अर्धशतक पाहायला मिळेल का कपिलच्या बॅट मधून. 49 धावसंख्या एक बाद स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत जातात. मॅच चालू आहे. धीरज मोराबे ज्याने मात्र टॉस जिंकला, क्षेत्ररक्षक निवडला, फलंदाजासाठी आमंत्रित केला मात्र कोंबड म्हणजे संघाला. चला स्पीडअप करा पंच, कारण 20 मिनिटाची कालावधी दिली आयोजकांच्या वतीनं. अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये टाइम इज अलर्ट आहे. एकोणपन्नास धावसंख्या झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचा स्लॉग उभर असेल, अंतिमचा षटक घेऊन येते गोलंदाज रवी पाटील. धीरज स्मृती मोराबे संघाच्या वतीनं 37 धावसंख्येवरती कपिल खेळतोय वैयक्तिक. तर आपल्या खिम्यामधला आपल्या ज्या कोठ्यामधला 50 धावेचं योगदान देईल का आपल्या संघासाठी. शेवटचे 6 चेंडूवरती मात्र कमीत कमी धावेमध्ये रोखला जाईल का गोलंदाज रवी पाटील मोराबे संघाचा. रवी पाटील षटकातील पहिला चेंडू कपिलचा बॅट मधून तडक्केबाज फटका लॉंग ऑफच्या वरून टोकलाय. हा षटकार संघाचं मात्र अर्धशतक लागतोय. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल डबल 5. आमच्या अण्णा गोंधली येतीलच. अण्णा गोंधली म्हणतात डबल दुरी, डबल तिरे आणि डबल पंजा आणि नक्कीच येते मात्र डबल 5. 55 धावसंख्या. कपिल मात्र वैयक्तिक 45 धावसंख्येवरती तिसरा अर्धशतक पाहायला मिळेल का कपिल कोहलीच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये. राजचा बाप कपिल कोहली अर्धशतक ठोकतोय, बॅट वर करतोय. याला म्हटलं जातं खेळाडू माझ्या नावावरती बाईक काय आहे. खरोखरच आपण पाहिला कपिल कोहलीने प्रयत्न केले, प्रयत्न सोडले नाहीत आणि अर्धशतक. झाली एक धाव मिळतोय. तर धावसंख्या लागली तब्बल 62 धावसंख्या. कपिलचा अर्धशतक देखील पाहिला. चला बडा 62 धावसंख्या कपिलचा अर्धशतक देखील पाहिला. षटकातील पुढचा चेंडू श्लोक साठी. हा फटका पाहिला तर मिडविकेटच्या रिझल्ट मध्ये झेल कॅरी केला राकेश पाटीलने. बऱ्याच उशिरानंतर विकेट प्राप्त होते. दुसरा 2 फलंदाज बाद होतात. संघाची धावसंख्या